तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आज बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी वटसावित्री पौर्णिमा पारंपरिक उत्साह आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली। विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा केली। सकाळी लवकरच महिलांनी नटून थटून मंदिरामध्ये आणि वटवृक्षांच्या आसपास गर्दी केली होती। जिल्ह्यात विविध ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वटवृक्षांच्या जवळ महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून 16 शृंगार करून पूजा केली। त्यांनी वटवृक्षाला सूत गुंडाळले, हळद कुंकू वाहिले, फुले अर्पण केली आणि मनोभावे प्रार्थना केली। एकमेकींना वाण देऊन आणि एकमेकींचे आशीर्वाद घेऊन महिलांनी या सणाचे पावित्र्य जपले। यावेळी अनेक महिलांनी एकत्र जमून सावित्री आणि सत्यवानाच्या कथांचे वाचन केले। वटपौर्णिमेमुळे महिलांना एकत्र येऊन आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अनुभव घेता येतो। पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना मनाला शांती देते, असे एका गृहिणींनी सांगितले। जिल्ह्यातील विविध भागात स्थानिक संस्थांनी वटपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले होते। पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी काही ठिकाणी महिलांनी वटवृक्षांची लागवड देखील केली। एकंदरीत वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि खेडीमेडीच्या वातावरणात साजरी करण्यात आली, ज्यामुळे पारंपरिक मूल्यांचे जतन आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। माझ्या सर्व मैत्रिणींना वटसावित्रीबद्दल खूप खूप मनस्वी शुभेच्छा। आजच्या दिवसाचं वटपौर्णिमेचं महत्त्व असं आहे की आजच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला सत्यवानाला यमराजाच्या तावडीतून मृत्यूच्या दाढेतून वापस आणलं होतं। त्याच्यामुळेच आजचा वटपौर्णिमेचा दिवस साजरा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य, आरोग्य यासाठी त्या कामना करतात। हेच आजच्या दिवसाचं महत्त्व आहे।